मित्रांनो, काही दिवसातच 2025 हे वर्ष संपणार आहे आणि 2026 हे नवीन वर्ष येणार आहे. नवीन वर्षात कधीही तुमच्या घरातून या वस्तू संपू देऊ नका. कारण या वस्तू संपल्या म्हणजे लक्ष्मी घरात नाही, लक्ष्मीचा वास घरात नाही. कारण या वस्तूच असतात ज्या आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, शांतता, आरोग्य, समाधान, ऐश्वर्य दर्शवत असतात. आपल्याकडून काही चुका झाल्या असतील 2025 मध्ये, पण 2026 आपण प्रयत्न करू की हिंदू धर्माप्रमाणे, हिंदू शास्त्राप्रमाणे, वास्तुशास्त्राप्रमाणे, स्वामी केंद्रानुसार आपण नियमांचे पालन करून आपल्या घराला, आपल्या परिवाराला, बिझनेस, व्यापार, नोकरी या प्रत्येक गोष्टीला जे सोयीस्कर, जे लाभदायक असेल तेच आपण करू. मग ती सेवा, मंत्रजप, उपाय, काम, गोष्टी हे सगळं आपण करू. तर आजचा हा व्हिडिओ नवीन वर्षात कधीही घरातून या वस्तू संपायला नाही पाहिजे याची काळजी घेण्याचा आहे. 1 जानेवारीपासूनच आपल्याला या गोष्टीची काळजी घ्यायची आहे की आपल्या घरातून या गोष्टी, या वस्तू संपायला नाही पाहिजे. आता या वस्तू काय? तर या वस्तू आहेत लक्ष्मीच्या वस्तू, ज्या घरात धनसमृद्धी आणि सुख समृद्धी दर्शवतात. यातली जी पहिली वस्तू आहे ती आहे तांदूळ आणि गव्हाचं पीठ. गव्हाचं पीठ अर्थातच कोणी चपात्या, पोळी खात असेल तर गव्हाचं पीठ, कोणी भाकरी खात असेल तर मग ज्वारी, बाजरी, मका जे असेल ते, आणि तांदूळ, या 2 गोष्टी तुमच्या घरातून संपायला नाही पाहिजे. म्हणजे पीठ संपायला आलं की पूर्ण डब्बा रिकामा होऊ देऊ नका, लगेच पीठ दळून आणा. तांदूळ पूर्ण संपू देऊ नका, डब्बा एकदम रिकामा करू नका. 1 वाटी असेल तेव्हाच दुसरे तांदूळ आणून डब्यात टाका. ह्या झाल्या 2 वस्तू. तिसरी वस्तू आहे खूप महत्वाची, ती म्हणजे हळद. मग हळद देवघरात असेल किंवा तुमच्या स्वयंपाकात असेल, ती हळद पूर्ण घरातून रिकामी संपू देऊ नका. हळद संपण्याआधीच घरात आणा. नंतरचं अजून एक महत्वाची गोष्ट जी सुख समृद्धी दर्शवते, ऐश्वर्य दर्शवते, त्यासोबत महिलांचं सौभाग्य सुद्धा दर्शवते, ते म्हणजे देवघरात असलेला कुंकू. हा कुंकू आपण आपल्या देवघरातून कधीच संपू द्यायला नको. कुंकू संपूच द्यायचा नाही. त्यासाठी संपण्याच्या आधीच कुंकू सुद्धा आपण घरात आणून ठेवायचं. अजून एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तेल. तेल हे आपण जेवतो, खातो त्याचं नाही, आपण दिवे लावतो, देवपूजा करतो, त्यातलं तेल हे कधीच संपू देऊ नका. असं कधीच करू नका की अरे तेल संपलं, आता आणतो आणि मग दिवा लावतो. नाही, तेल संपण्याआधीच तेल तुम्ही घरात ठेवायला पाहिजे. आणि शेवटची गोष्ट आहे मीठ. मीठ आपल्या घरातून कधीच संपता कामा नये, कारण मीठ संपायच्या आधीच आपण ते आणून ठेवायचं. तर या गोष्टी होत्या. त्यासोबत एक गोष्ट अजून आहे जी प्रयत्न केला तर होऊ शकतं, ती म्हणजे पैसे. आपल्या तिजोरीत किंवा कपाटात एक जागा आपण अशी बनवायची जिथे 10, 11, 20 जेवढे रुपये ठेवता येईल तेवढे ठेवायचे, त्याला खर्च नाही करायचा. म्हणजे आपल्या खिशातून, आपल्या पर्स, पाकिटातून पैसे संपले तरी घरात एक लक्ष्मीचा वास म्हणून काही सिक्के, काही कॉइन्स, काही 10 रुपये, 20 रुपये तरी असतील ठेवलेले, त्याला कधीच खर्च करायचा नाही. असं तुम्ही या गोष्टींची काळजी घ्या. या गोष्टी तुमच्या घरातून संपू देऊ नका. ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.